तर हाय फ्रेंड्स, तर आम्ही चाललो आहे हुडकीवर, मारेगाव शंकराचं मंदिर आहे वर. आज सोमवार आहे, दर्शन करून म्हणून आम्ही आत्ता तयारी करून निघलो. तर हा रस्ता आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर. काही लोकांना, भरपूर लोकांना माहीत आहे हुडकी. आता खूप बदल झाला आहे, तिथे आहे. चाललो आहे. इथे आहे मंदिर. कुलूप लावणार का माहीत नाही, इथे कोणतं राहते वाटते. आम्ही आता असं गेटवर पोचलो आणि आम्ही चाललो आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी. पकडते मोबाईल. असं आहे मंदिर. आणि खूप दिवसांनी तर मी आली आहे. मागे पण आली होती एकदा, तेव्हा तुम्ही इथला शूट बघितला असेल. आणि इकडे भोलेनाथ बाबाची मूर्ती आहे. आणि इथे मारेगावमध्ये हा प्रसिद्ध आहे आमचे भोलेनाथ बाबा. परत पुन्हा आले दर्शनासाठी. इकडे असं खाली इकडून पायऱ्या जायच्या आणि तिकडचं मंदिर आहे. खालचा तुम्हाला परिसर दाखवतो. असं आहे खालचा परिसर. तिकडे शिवलिंगची मूर्ती आहे. मी पिंड आहे, शिवलिंग आहे तिकडे. इकडे शिवलिंग आहे. आणि त्या साईडनं हनुमानजीचं मंदिर आहे. आणि माझं प्रेम पण अगरबत्ती लावत आहे. माझं दर्शन झालं आहे. आता इकडे शिवलिंगचं दर्शन घेतो. इकडे हनुमानजीची अशी आहे. मी ते जाणार नाही आहे. आता खूप बदल झाला आहे. पहिलं आधी वेगळं होतं, आता झाड्या वगैरे लावल्या आहे. सर्व इथं सुविधा झाली आहे. नाही तर आधी तर काहीच नव्हतं. आम्ही जेव्हा लहानपणी इथं खेळण्यासाठी यावं, शाळेत जेव्हा माझी शाळा इथंच जवळ होती, शाळा होती, तर तेव्हा काहीच नव्हतं. आता खूप मस्त परिसर झाला आहे. इकडे स्वयंपाकाचं आहे वाटते असं. आणि इकडे एक रूम आहे, पाण्याची व्यवस्था आहे. आणि इथे एक महाराज राहतात. आता ते महाराज इथं दिसत नाही, कुठे गेले का. इथे एक महाराज राहतात. आणि खरंच आता खूप छान वाटते, मस्त मन रमते. जर करमत नसेल तिथे येऊन राहावं, बसावं 5 मिनटं, शांत वाटते, मनाली शांती पोचते. मी जास्त मोठ्या आवाजात बोलणार नाही आहे, कारण तिथं वातावरण खूप शांत आहे. आणि ते खरंच खूप मस्त असं वाटतं आहे. जर कोणाला माहीत नसेल तर नक्की या मंदिरामध्ये भेट द्या. हुडकीवर फेमस आहे. तर मी दर्शन घेते. कसं वाटलं वातावरण इथलं, नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदा नक्की हुडकीवर भेट द्या. ज्यांनी सर्वांनी तर मार्गातमधल्या सर्व लोकांनी बघितलं आहे. पण तुम्ही पण एकदा जर बाहेरचे असेल तर ह्या मंदिरात भेट द्या नक्की, कारण की खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. आमच्या पण जन्माच्या आधीपासून हे मंदिर आहे. इथे मोठमोठे कार्यक्रम वगैरे होत असते, तिथे वगैरे मस्त आहे पटंगणामध्ये. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.